नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर चला, आज कटोरी ब्लाऊज स्टिच करायचा आहे. तर म्हटलं चला पेपर कटिंगवर तुम्हाला कटोरी ब्लाऊजची कटिंग पाहिजे होती. तर चला आपण आज कटोरी ब्लाऊज कटिंग घेणार आहोत. फोरटक्सचा ब्लाऊज आहे आणि आपल्याला कटोरी ब्लाऊज शिवायचा आहे. तर ही आहे 32 साईज. ओके. तर चला, सगळ्यात अगोदर आपल्याला काय घ्यायचं आहे? उंची घ्यायची. उंची बघून घ्या किती आहे त्याची. 13.5ची उंची आहे बघा. तर 14 घेऊ शकता तुम्ही, 14.5 पण घेऊ शकता. कुणी एक वाढवू शकतं, कुणाला जर तुम्ही एक वाढत असेल तर एक वाढू शकता, अर्धा इंच वाढायचं असेल तर अर्धा इंच वाढू शकता. तसं काय नाही. 13.5 आहे तर 14.5 घेऊ शकता तुम्ही. तर मी पण 14.5च घेतले, कारण मी पण 1 इंच वाढवत असते ब्लाऊजमध्ये. आणि इथं टाकायचं आपल्याला 5.5चं शोल्डर. 5.5चाच मोंडा घ्यायचा आहे. तर 32ची आहे चेस्ट. ओके. 8 चौक 32. 8 घ्यायचं आपल्याला इथे चेस्टचं माप. आणि पुढं आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा वाढून घ्यायचं आहे. इथं मुंड्याला आकार द्यायचा आहे. ठीक आहे. आता मी चेस्टचं माप कसं टाकलं आहे माहिती ना तुम्हाला? 8 चेस्ट घेतली आणि 1.5 इंच वाढवलं आहे, म्हणजे 9.5 घेतलेलं आपण पूर्ण. ओके. चेस्टला कटोरी ब्लाऊज आहे, आकार व्यवस्थित द्यायचा आहे. आता घेऊया आपण कमरेचं माप. कंबर आहे 7ची. 7 चौक 28, म्हणजे 28ची कंबर आहे. 32ची चेस्ट आहे. त्याच्यापुढं आपण 1.5 किंवा 1 इंच मार्जिन घ्यायची, म्हणजे का नाही, वरची जे चेस्टचं माप आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी घ्यायचं आहे. ओके. चला, तर आपल्याला काय करायचं आहे? इथे टाकायचं आहे क्रॉसपट्टीचं माप. तर चला, तुम्हाला सांगते मी. क्रॉसपट्टी एक साईड घेत असते मी 3, एक साईड घेत असते 2.5 इंचाची. अर्धा इंचावर वरती आकार द्यायचा. ओके. जरा जाते समोरचा गळा मोजून घेऊयात आपण. गळा आहे 6.5चा. साडेसहा घेतला, अर्धा इंच शिवण्यासाठी घेतले. ओके. हा पुढचा भाग आहे. दोन्ही पण भाग आपल्या याच्यातच निघणार आहे, पण पुढच्या भागावर मी जी मापं टाकते ना, ते समोरच्या भागाला येणार आहेत. ओके. तर इथून समोरून मला डीप गळा घ्यायचा आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं आतमधून आकार देते डीप गळ्यासाठी. तुम्हाला जर याच्यापेक्षाही डीप गळा हवा असेल तर का नाही, तुम्ही त्याच्यापेक्षाही डीप गळा घेऊ शकता. माझ्याकडं असतात कधी कधी 3-3 हुकावर सुद्धा ब्लाऊज असतात. एवढे समोरचे गळे डीप घेतात लेडीज. तर कटोरी काढायची आपल्याला. बघा, मी ही जी लाईन ड्रॉ केली ना आपल्याला, तिथून बघा. ओके. आणि तिथून फक्त तुम्हाला इकडं गळ्याच्या साईडने अर्धा इंच सोडून तुम्हाला कटोरीला आकार द्यायचा आहे. एकदम इझी आणि एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणी. तुम्हाला कटोरीचं माप घ्यायची गरज नाही, काहीच नाही, काहीच नाही. एकदम सोपी पद्धत आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उंची घेतली 14.5. 5.5चा शोल्डर घेतला आहे, 5.5चा मोंडा आणि चेस्ट घेतलेली आहे. 32ची चेस्ट आहे, तर 8 घेतले आणि त्याच्यापुढे 1.5 वाढून घेतलेला आपण. आणि इथे 28ची कंबर आहे, त्याच्यापुढे आपण वाढून घेतलेलं आहे. म्हणजे वरचे चेस्ट जे माप आहे तेच आपल्याला अर्धा इंच फक्त कमी घ्यायचं आहे. आणि हा आहे समोरचा गळा, जो की 6.5 आहे. आता 7 घेतला, अर्धा इंच शिवण्यामध्ये जाणार आहे. ओके. आणि इथं कटोरीला आपण आकार देऊन घेतलेला आहे. रिपीट सांगितले तुम्हाला. चला, आता आपण काय करूयात? कटिंग करून घेऊयात अगोदर. पेपर कटिंग खूप महत्त्वाची आहे मैत्रिणींनो. आणि शोल्डर का उतरते हे सगळे डाऊट तुमचे इथेच क्लिअर होऊन जातील. जो की मी गळा कसा कट करते हेही तुम्हाला बघायचं आहे. गळ्यामध्ये सगळ्या शोल्डरचे प्रॉब्लेम असतात मैत्रिणींनो. जर गळा कट करताना व्यवस्थित नाही केला तर शोल्डर उतरणार. आणि 2.25च शोल्डर घ्यायचं आहे, म्हणजे उतरत नाही. क्रॉसपट्टी कापून घेतली आपण. हे मोंड्याचा आकार द्यायचा आपल्याला, खोल बाजू. आणि हा आहे पुढचा गळा. व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. बघा, मी 2.25 वरच घेतलेला आहे. जो इथं खाली आकार दिला आहे तिथूनच आकार दिलेला आहे. ओके. आणि ही आहे बघा, कटोरी पण घेऊन द्यायची. तर हे आपलं रेडी झालेलं आहे माप. तर आता काय करायचं आपल्याला? बॅक साईड.
ओके. तर गळ्याची पट्टी माझ्याकडे, मी गळा असा कट करत असते, जे गळ्याची पट्टी आहे मागची तिचं माप घेत असते अगोदर आणि मग नंतर गळा कट करत असते. तर बघा आता हा गळा कितीचा आहे मला पाहू द्या. अगोदर 10चा असेल एखाद्या वेळेस. हां 10चाच आहे. बरोबर आलेला आपला माप. आणि इकडे मी थोडासा डीप घेणार आहे आणि वरती 2.25चं शोल्डर घ्यायचं. मी आता परत सांगते, उतरू नये म्हणून 2.25चं शोल्डर घ्यायचं आहे. काही 2.5 पण घेतात. ओके. तर चला खाली 2.5, 3, 3.5 तुम्हाला जितका वाढवायचा आहे गळा तेवढा तुम्ही वाढवू शकता. आता बघा मला हा आपण बॅक साईडचा थोडासा डीप नेकच घ्यायचा आहे. पाहू शकता मी, बघा तुम्ही मी आकार कुठून देते. याच्यातच तुम्हाला तुमचा शोल्डरचा फॉल्ट लगेच समजून येईल मैत्रिणींनो. मी शोल्डरपर्यंत आकार नेलेला नाही आहे. दिसतंय तुम्हाला? बघा इथपर्यंतच घ्यायचं आपल्याला. कितीही डीप असू द्या, खालीच आकार द्यायचा आहे तुम्हाला, गळ्याला वरती न्यायचं नाही, जो की तुम्हाला दिसत असेल आता मी. बघा किती छान आणि किती व्यवस्थित आकार आलेला आहे गोल आपल्या गळ्याला. बॅक साईडचा हा पार्ट आहे. एक कटोरी आहे, आपल्या हे पुढचा भाग आहे, जे की कटोरी आपल्याला वाढवून घ्यायची आहे. तर चला अगोदर आपण काय करूया, क्रॉसपट्टी आहे त्यानं स्लीवची पण कटिंग करायची आपल्याला, हो की नाही, आणि कटोरी वाढवून घ्यायची. तर चला आता आपण काय करूया, स्लीव्ज कट करून घेऊयात. स्लीव्ज आहे छोटीच, 3.5 स्लीव्ज आहे, 3 इंचीच आहे. आणि दंडघर किती आहे, 6. 3ची स्लीव्ज, 1 किंवा अर्धा इंच तुम्हाला वरती वाढून घ्यायचं आहे. आणि तुम्ही हर वेळेस विचारत असता आकार देण्यासाठी किती घेता. बघा ही लाईन ड्रॉ करते मी आडवी, जी आहे 9ची लाईन कंपल्सरी मी घेत असते. सगळ्या स्लीव्जसाठी 9च घेत असते. ते 9 आपल्याला काही एवढं याच्यामध्ये मापामध्ये नाही, पण स्लीव्जला आकार द्यायचा असेल तर हे 9 घ्यावंच लागतात. आणि खोल भाग कसा घ्यायचा आहे ते तुम्हाला मी सांगते. आता ह्या स्लीव्ज आहेत ना, ज्यांना खाली एकदम 2च इंचाची जागा आहे, तर वरती आकार न देता मी खालून मोजून घेणार आहे. किती, 2 इंचाची, की जेवढं की मला स्लीव्ज घेऊन मला तेवढंच घ्यायचं आहे. काहींचं कसं असतं, स्लीव्ज जरी मोठी असली ना तर खाली भाग आलेला असतो ना अंडरमध्ये, तो एकदम छोटा असतो. ओके. बघा आता इथूनच मी आकार देणार आहे, तेवढाच भाग मला आपल्या स्लीव्जमध्ये घ्यायचा आहे. आणि इथून मी आकार देते. आणि मी दुसरा आकार, खोल भागाचा जो आकार आहे स्लीव्जला, तो कधीच पेपरवरती देत नाही, स्लीव्जवरच देत असते. पण तरीही तुम्हाला मी पेपरवर कसा द्यायचा तेही तुम्हाला मी सांगणार आहे. तर पाहू शकता तुम्ही, अशी स्लीव्ज आहे. तुमची पद्धती मला सांगू शकतात. एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. स्लीव्जची कटिंग करून घेते मी. छोटीशी स्लीव्ज आहे. बघा अशी आपली स्लीव्ज येणार आहे. ओके. अजून याला खोल भाग आकार द्यायचा राहिलेला आहे. तर मी असं तुम्हाला दाखवते मी आता कसं द्यायचा आकार. इथून मार्किंग करून घेते मी आणि तेवढंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे स्लीव्जसाठी. ओके. बघा आपली स्लीव्ज रेडी झालेली आहे. आता मी देत नसते पेपरवरती, पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी पेपरवरती आकार दिलेला आहे. ओके. तर चला आता आपण काय करूयात, अगोदर कटोरी वाढवून घेऊयात, कारण कटोरी वाढवून घ्यायची राहिलेली आहे ना आपली. सगळे पार्ट रेडी तर झालेत, कटोरी राहिलेली वाढवायची. तर बघा कटोरी वाढून घेऊया. आता जशी कटोरी आहे तशी मार्जिंग करून घ्यायची आपल्याला. लाईन ड्रॉ करून घ्या. लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आपल्याला. आता साईडने आपल्याला किती वाढवायचं आहे, 1, फक्त 1 वाढवायचं आहे, कारण कटोरी छोटी आहे. आणि आता बघा किती आलेले आपलं, त्याचाच हाफ करायचा आहे. चारवर आहे, 8ची होती ना, 4वर मार्किंग करते मी. खाली पण तेवढंच घ्यायचं, 1च. 1नीच कटोरी ही वाढली जाणार आहे, कारण चेस्टचं माप खूप कमी आहे आणि चेस्ट पण कमी आहे. तुम्हाला लेडीज बघितली की लगेच समजून आलं पाहिजे. ओके. की आपल्याला कटोरीमध्ये किती वाढवावं लागेल, किती घ्यायचं आहे, काय माप. आता मला तर लगेच समजतं, त्याच्यामुळेच मला तुम्हाला ट्रिक सांगत असते. तर एकदम प्रॉपर आलेली आपली कटोरी.
1-1 इंचनी वाढवून घेतलेली आहे कटोरी. आता तुम्ही का नाही जे मोठा साईज असेल त्यांचं तर तुम्ही नंतरचं माप सांगणार आहे. जे 32चं आपल्याला माप काढायचं आहे ते एकदम की हे ओके आहे. ह्याच मापावर मी ब्लाऊज स्टिच करणार आहे ह्या साईजचा. चला एकदम व्यवस्थितपणे कटोरी कटिंग करून घ्यायची. कटोरी जर व्यवस्थित आली तर ब्लाऊज एकदम व्यवस्थितच येणार आहे. बघा किती गोल आणि किती छान कटोरी आलेली आहे आपली, एकदम मस्त, एकदम परफेक्ट ब्लाऊज पण बसतात मैत्रिणींनो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.